परमेश्वर भगवान की, परमेश्वर भगवान की, शंभूच्या नावाने। श्री परमेश्वर यात्रेत पशु प्रदर्शन स्पर्धा उत्साहात। उत्कृष्ट बैलजोडी गाय कालवडीच्या मालकांचा गौरव। भीमराव लालबा अब्बलवाड यांच्या ढवळ्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला। श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक पशु प्रदर्शन स्पर्धा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली। देशी बैलजोडी गटातून भीमराव लालबा अब्बलवाड यांच्या ढवळ्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला। यावेळी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना आकर्षक सजावटीसह प्रदर्शनात उभे केले होते। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं सर्व जनावरांची सखोल तपासणी करून उत्कृष्ट पशूंची निवड केली। देशी बैलजोडी गटांमध्ये भीमराव लालबा अब्बलवाड यांच्या ढवळ्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला। मारुतराव रामराव सूर्यवंशी यांच्या बैलजोडीने द्वितीय तर तेजस आनंदराव मिराशे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळवला। या विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। देशी वळू गटामध्ये हनुमंता राजाराम यांच्या वळूला प्रथम क्रमांक, साईनाथ लक्ष्मण शिंदे यांच्या वळूला द्वितीय तर श्रीकांत शिंदे यांच्या वळूला तृतीय क्रमांक मिळाला। या पशूंच्या मालकांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। देशी कालवड गटामध्ये प्रेमसिंग नेता जाधव यांच्या कालवडीने प्रथम क्रमांक मिळवला। राजकुमार किसनराव ठाकरे यांच्या कालवडीला द्वितीय तर लक्ष्मण मारुती डांगे यांच्या कालवडीने तृतीय क्रमांक पटकावला आहे। देशी गाय गटामध्ये बालाजी मारुती हंगरगे यांच्या गायीने प्रथम क्रमांक मिळवला। साईनाथ हनुमंत जंगिलवाड यांच्या गायीने द्वितीय तर बालाजी गंगाराम वानखेडे यांच्या गायीने तृतीय क्रमांक मिळवला आहे। या स्पर्धेतून ग्रामीण भागातील शेतकरी आजही आपल्या जनावरांची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करतात, याचे प्रत्यंतर पाहायला मिळाले। आगामी काळात स्पर्धेतील गटांची संख्या वाढून बक्षिसाची रक्कम वाढवावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। विजेत्या शेतकऱ्यांना श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ, यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष शिंदे, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, दिलीप आला राठोड, दिगंबर वानखेडे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन प्रवीण शिंदे, संतोष गाजेवार, नारायण माने, राम नरवाडे, पापा पार्डीकर आदींसह अनेक मान्यवर पशुवैद्यकीय अधिकारी व मंदिर संचालक यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पशुपालकांचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या। तर पशु प्रदर्शन परीक्षणाचे कार्य किनवट, माहूर, भोकर, हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, पशुमालक व भाविक उपस्थित होते। स्पर्धेमुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली। ही स्पर्धा याच मैदानावर भरवण्याचा एक संकल्प या कमिटीच्या वतीने करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने ही स्पर्धा या ठरवलेली आहे आणि अतिशय सुंदर असे भारी भारी बैल आले। भारी भारी हे बघा बघा सांगा लोक पप्पा ऐकलं इकडे पटरी आहे की नाही, रेल्वे पटरी जाते की जाते All right.